राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पाठीमागे ना आपण एक व्हिडिओ केलेला लालबागच्या राजावरती. त्या लालबागच्या राजाच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की लालबागच्या राजाचं काय चुकलं. पितृपक्षामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन झालं, जे की अपशकुन मानलं जातं, चांगलं गोष्ट मानली जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या. त्याच्यानंतर लालबागच्या राजाचं ऑक्शन आलं आणि ते ऑक्शनमध्ये मला बोलायला भाग पडलं की बघा, आपण इतक्या मोठ्या गोष्टी त्या लालबागच्या राजाला आपण दर्शनाला जातो आणि आपल्या भक्तिभावाने आपण काय लालबागच्या राजाला दान करतो, देणगीच्या स्वरूपामध्ये असेल किंवा एखाद्या वस्तूच्या स्वरूपामध्ये असेल, तर त्या तुमच्या दान केलेल्या गोष्टींचं पुढं होतं काय, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वर्षी गणपती लालबागचा राजाचं किंवा गणपती संपल्यानंतर लालबागचं राजाचं मंडळ ते सगळ्या गोष्टी बाहेर काढतं, त्याचं ऑक्शन करतं आणि ते पैसे यूज करतं. लक्षात घ्या, मला एक गोष्ट आठवते. छत्रपती संभाजी महाराजांनी जो औरंगजेबाचा पोरगा होता अकबर, जो बापाच्या विरोधामध्ये बंड करून स्वराज्यामध्ये आलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला आसरा दिला होता, त्या मित्र म्हणून त्या अकबराला एक सोन्याचा कंठा दिलेला छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि त्या सोन्याच्या कंठा तो दिलेला त्या अकबराने ते एका नर्तकीला भेट म्हणून दिला. आणि ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना गोष्ट समजली, त्यावेळेला तात्काळ त्यांनी आदेश दिले की अकबरासोबतचे जे काही आपण त्याला सवलती देतोय त्या पूर्णपणे तात्काळ बंद करा. ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्यासोबत आम्हाला कुठल्याही प्रकारचा पदर ठेवायचा नाही. म्हणजे मला सांगायचं तुम्हाला हे आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिले की आपण एखाद्याला जी गोष्ट दिली असेल, ती गोष्ट जर तो समोरचा माणूस टिकवत नसेल किंवा तो गोष्टीचं जर किंमत कळत नसेल त्याला, तर अशा व्यक्तीशी मला कुठल्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही. तुम्ही ज्या भक्तिभावाने लालबागच्या राजाला मोठमोठ्या गोष्टी दान देता, त्या गोष्टी म्हणा किंवा वस्तू ह्या दान दिलेल्या जर ते मंडळ विकत असेल आणि त्या विकलेल्या गोष्टीतनं पैसे घेत असेल, तर तुम्ही दान केलेल्या गोष्टींचं भविष्यामध्ये काय होतं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी ऑक्शनची व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामध्ये एक बॅट आलेली. बॅट खरं तर ती 500-600 रुपयाची बॅट असेल, कुणीतरी दान केले असेल, परंतु त्या लहान मुलांची ती बॅट होती. लालबागच्या राजा मंडळाचं इतकं मोठं मन नक्कीच असायला हवं की एखाद्या कुठल्या तरी गोरगरिबाच्या पोराला जर ती लहान खेळायची बॅट दिली असती, तर लालबागच्या राजाचं मन अजून किती मोठं आहे मंडळाचं हे दिसलं असतं समोर. परंतु त्या 500-600 रुपयाच्या बॅटचं देखील बोली लावली गेली आणि ती बॅट जवळपास 6,000पर्यंत 2,000-2,000पर्यंत विकण्यात आली. काही सोन्याच्या चैनी आल्या, अनेक ज्या गोष्टी आपल्याकडनं भाविकांकडनं त्या ठिकाणी दान देण्यात आल्या होत्या, या सर्व गोष्टींचा लिलाव करण्यात आला आणि त्या गोष्टी विकून टाकल्या. आता तुम्ही इतक्या भक्तिभावानं लालबागच्या राजासाठी 2-2, 3-3 दिवस लाईनमध्ये राहून दर्शन घेता, या गोष्टी दान देता आणि तुम्ही दान दिलेल्या गोष्टींचं भविष्यामध्ये काय होतं हे जर तुमच्यासमोर चित्र असेल आणि पुन्हा तुम्ही वारंवार ती गोष्ट करत असाल, तर तुमच्यासमोर साष्टांग आपले दंडवत असायला पाहिजेत. त्या लालबागच्या राजाने माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जे काय करायचं दान करा, तुम्ही तुमच्या त्या गोष्टीसाठी स्वतंत्र आहात. परंतु इतकं सगळं जर दिल्यानंतर देखील जर तुम्हाला त्या ठिकाणी लाथाबुक्क्यांचा मार मिळणार असेल, तुम्हाला जर त्या ठिकाणी 2 सेकंद देखील दर्शन घेण्यासाठी जर वेळ मिळणार नसेल, तुम्हाला त्या ठिकाणी ढकलून दिलं जात असेल, तुम्हाला जनावरासारखी जर वागणूक मिळत असेल, तर तुम्ही दिलेलं दान हे जातंय कुठं ह्याचा अभ्यास करायला नको, ह्याची चौकशी करायला नको. त्या ठिकाणी लालबागच्या राजा मंडळाकडनं अन्नछत्र दरवर्षी चालवलं जातं. यावेळेला फक्त मराठा समाजाची लोक आरक्षण मागण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी मुंबईला आली, म्हणून लालबागच्या राजा मंडळानं अन्नछत्र बंद केलं. इतकी मोठी गोष्ट मंडळ कसं काय करू शकतं? मंडळाचं मन इतकं छोटं कसं काय असू शकतं की जर मराठा किंवा कुठल्याही समाजाची जर लोक आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी आले असतील, तर ते आपले इथं येऊन जेवण करतील आणि ते जास्त दिवस राहतील, म्हणून त्यांनी अन्नछत्र बंद केलं. इतक्या कमजोर मनाचा तर लालबागचा राजा नाही आहे. लालबागचा राजा हा मुंबईचा राजा आहे, ह्या जगाचा राजा आहे. त्यामुळे त्याचं मन इतकं छोटं नाही, हे मंडळाचं मन आहे. आणि जर तुम्ही इतकं दान दिल्यानंतर देखील तुम्ही भेटवस्तू दिल्यानंतर त्या भेटवस्तू त्या लिलावात विकून टाकतात. 500 रुपयाची जर तुमची गोष्ट असेल तर त्या 500 रुपयाच्या गोष्टीचं ते 10 पटीचं पैसे तयार करतात आणि त्या गोष्टीचं ते विकून काय करतात हे तर तुम्हाला माहिती नाही. त्यामुळं भविष्यामध्ये तुम्ही अशा मंडळांना किंवा अशा ठिकाणी दानधर्म तुम्ही नक्की करा, परंतु दानधर्म केल्यानंतर जर तुमच्या त्या दानधर्माचं पुढं काय होतं हे जर माहीत असून जर देखील तुम्ही अशा प्रकारच्या काय गोष्टी करत असाल, तर तुम्हाला लक लाभो. एवढीच विनंती आहे की जे भक्त त्या ठिकाणी आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाईनीमध्ये येतात, तासनतास वाट बघतात, 12-12 तास 24-24 तास लाईनीनं वाट बघतात, त्या भक्तांना फक्त तिथं पोहोचल्यानंतर त्या लालबागच्या राजाचं
चरण असू द्या किंवा मुख असू द्या, मोठ्या मनाने पाहता यावं एवढी मात्र सोय तरी लालबागचा राजा मंडळाने केली. तरी देखील हे सगळं दिलेलं आपण मनाला दान दिलं आपण, तरी एवढं जरी केलं तरी ह्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या गोष्टी गरजेच्या आहेत. बाकी लालबागच्या राजाच्या लिलावावरती तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे? खरंच ह्या सगळ्या गोष्टी भक्तांनी फार प्रेमाने फार आस्थेने त्या ठिकाणी दिलेल्या असतात आणि त्या दिलेल्या गोष्टींचं जर हे लोक धंदा करत असतील, ह्या विकत असतील, तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते? तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघता ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.